नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार 23 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश संपूर्ण जिल्हे असतील. याच्यामध्ये कोकणचा संपूर्ण विभाग असेल, खानदेश संपूर्ण विभाग असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भामध्ये ही आज हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी पाहायला मिळतात. याचबरोबर कोकणाचा उत्तर भाग असेल, याचबरोबर पुण्याचा घाटमाथ्याचा भाग असेल, या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. मुंबई असेल, ठाणे, पुणे संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतात. याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीनुसार जर आपण पाहिलं, पाकिस्तानचं आणि अफगाणिस्तान या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळते. याचबरोबर पाकिस्तानचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळते. राजस्थानच्या उत्तर भागाला या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. तसेच मान्सूनची जी अक्षय रेषा आहे जी आहे ती राजस्थानचा मध्यवर्ती भागापासून दिल्लीचा दक्षिण भाग, मध्य प्रदेशपासून उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल भागापासून या सर्क्युलेशनपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. तसेच ही रेषा जर पाहिली तर बंगालच्या उपसागरापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून एक ट्रप जे आहे ती अक्षर ट्रप रेषा ही हळूहळू आता डेव्हलप झालेली पाहायला मिळते. मुंबईचा उत्तरेच्या भागापासून ते कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत आपल्याला ट्रप रेषा पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट आटल्या नेहमीनुसार जर पाहिला आणि आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला, कोकणाचा उत्तरी भाग असेल, याच्यामध्ये ठाण्याचा उत्तर भाग असेल, तसेच पालघर, ठाणे, कल्याण, मुरबाड या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मुंबईमध्येही मुसळधार स्वरूपात पाऊस आज रात्री ते उद्या सकाळपर्यंत पाहायला मिळेल. तर याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग असेल, रायगड संपूर्ण जिल्हा, रत्नागिरीचा बहुतांश संपूर्ण भाग या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच नाशिकचा घाटमाथ्याचा भाग, पुणे घाटमाथ्याचा भाग, सातारा, महाबळेश्वर, वाई असेल, याचबरोबर कराड शहर असेल, या ठिकाणीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला सध्या मिळत आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा बहुतांश उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर कवठे महांकाळ, मिरज, तासगाव व हातकणंगलेचा काय भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळतो. याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, कोल्हापूरचा बहुतांश संपूर्ण भाग या ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच सोलापूरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, बीड असेल, याचबरोबर लातूरचा उत्तर भाग, नांदेड आणि यवतमाळचा दक्षिण भाग या भागामध्येही जोरदार पावसाचे ढग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. यवतमाळचा पूर्व भाग असेल, वाशिम जिल्हा, अमरावती आणि नागपूर, वर्धाचा काय भाग असेल, या ठिकाणीही आज काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. धुळेचा आणि नंदुरबारचा जो दक्षिण भाग असेल, या भागामध्येही मध्यम स्वरूपात पावसाची नोंदी आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल आणि पुण्याचा जो पूर्व भाग असेल, सासवड, या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. राज्याच्या इतरत्र भाग जर पाहिला, याच्यामध्ये खानदेश असेल, मराठवाड्याचा उत्तर भाग असेल, विदर्भाचा बहुतांश भाग, या भागामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळतो. म्हणजे राज्यात सर्वदूर स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतं. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत मुंबई शहर असेल, ठाणे, पनवेल, कल्याण, वाडा, वसई, जव्हार, मोखाड व खालापूरचा भाग असेल, याचबरोबर नाशिकचा पेठ, सरगणा, कळवण असेल, इगतपुरी असेल, सिन्नर असेल, मालेगावचा काय भाग असेल, याचबरोबर जुन्नर, राजगुरुनगर, वडगाव, लोणावळा, खंडाळा, रायगडचा पेनपर्यंत या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. वाऱ्याचा जो वेग आहे तोही ताशी 50 ते 60 किलोमीटर एवढा राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोकणाचा दक्षिण भाग संपूर्ण असेल, रायगडचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये मध्यम व काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पुण्याचा घाटमाथा आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे घाटमाथ्याचा भाग असेल, महाबळेश्वर, वाई, कोल्हापूरचा पश्चिम भाग असेल आणि सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, शिराळा तालुका या ठिकाणी संततधार स्वरूपाचा व काही चांदोली अभयारण्य वगैरे अशा ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच कोल्हापूर पूर्व, सांगलीचा संपूर्ण पूर्व भाग असेल, याच्यामध्ये शिराळा पूर्व, वाळवा, इस्लामपूर, पलूस, खानापूर असेल, तासगाव, विटा, आटपाडी, जत, सोलापूर संपूर्ण जिल्हा, सातारा पूर्व, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा 1-2 ठिकाणी नोंदी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर खानदेश, नंदुरबार असेल, धुळेचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नाशिकचा सरगणा असेल, मालेगाव असेल, चांदवड, निफाड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जळगावचं जर पाहिलं, जळगावमध्ये एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा नांदेड, लातूर, धाराशिव व बीडचा काय भाग असेल व परभणी, हिंगोलीचा भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच छत्रसंभारनगर, जालना, बीड या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. मात्र काही ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. विदर्भाचा विचार केला, विदर्भातील बहुतांश संपूर्ण भाग असेल, उत्तर भाग, बुलढाणा उत्तर, अकोला उत्तर, वाशिम उत्तर, यवतमाळ उत्तर
आणि चंद्रपूर उत्तर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, अमरावती या भागामध्ये एक दुसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला मुसळधार, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. हा जो पाऊस असेल तो संपूर्ण सर्वदूर स्वरूपाचा पाऊस असेल. काही अशी ठिकाणे असतील त्या ठिकाणी आपल्याला जोरदार आणि काही ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर IMD म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर उद्या पुण्यासाठी पुण्याचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, पश्चिम भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पालघर, नाशिक घाटमाथ्याचा भाग, रायगड, सातारा आणि रत्नागिरी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. याचबरोबर कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई या ठिकाणी येलो अलर्ट आहे. या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा व संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नाशिक पूर्व, नंदुरबार, धुळे, जळगाव, संपूर्ण विदर्भ भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला व काही ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राहिलेला जो भाग आहे म्हणजेच संपूर्ण मराठवाडा असेल, अहिल्यानगर असेल, पुणे पूर्व असेल, सातारा पूर्व असेल, सांगली संपूर्ण जिल्हा असेल, कोल्हापूर पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीडचा या भागात IMD खात्याने कोणताही अलर्ट दिलेला नाही. मात्र अलर्ट दिलेला नाही याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी पाऊस होणार नाही. त्या ठिकाणीही आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.